नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मीन राशींच्या व्यक्तींना नोव्हेंबर 2025 या महिन्यासाठी आता मी मार्गदर्शन करणार आहे. मीन राशींच्या व्यक्तींना हा महिना जो आहे तो बऱ्याच अंशी अनुकूल असं म्हणता येईल. विशेषतः उत्तरार्ध जो आहे तो त्यांना खास करून अनुकूल असं म्हणता येईल. अनाकलनीय अशा ज्या गोष्टी आहेत त्याची उकल व्हायला लागेल. म्हणजे काही गोष्टींचं उत्तर आपल्याला मिळालेलं नसतं, पण ते अचानक आपल्याला तो साक्षात्कार होईल आणि त्या परिस्थितीची आणि प्रसंगाची उकल होऊन तो अर्थ तुम्हाला कळायला लागेल. असं या महिन्यामध्ये ग्रहमान मीन राशींच्या व्यक्तींना दिसून येतं. विशेषतः सरकारी मानसन्मान, त्याचप्रमाणे गौरव किंवा एखादा अवॉर्ड मिळणे किंवा मानाचा किंवा प्रतिष्ठेचा असा काही सत्कार मिळणे असा योग या महिन्यामध्ये दिसून येतो. राजकारण किंवा समाजकारण यामध्ये असलेल्या व्यक्ती जो आहेत त्यांनासुद्धा या महिन्यात त्यामध्ये विशेष काहीतरी प्रावीण्य मिळवण्याचा आणि आपलं काम दाखवण्याचा योग दिसून येतो. यामध्ये त्यांना साहजिकच जे खरोखर समाजकारणी लोक आहेत त्यांना आपला उपयोग जर लोकांना झाला त्याचा एक मनस्वी आनंद मिळत असतो, तर तो आनंद तुम्हाला या महिन्यात मिळेल. मीन राशींच्या व्यक्तींना या महिन्याचा सुरुवातीचा एक 4-5 दिवसाचा कालावधी, शेवटचा 4-5 दिवसाचा कालावधी हा थोडासा टेन्शनचा राहील असं दिसून येतं. ते टेन्शन जे आहे ते मुलांपासून असेल. म्हणजे मुलांची प्रगती, मुलांचा अभ्यास, मुलांची काळजी किंवा मुलं न सांगता कुठेतरी निघून जाणे किंवा काही गोष्टी हरवणे अशा गोष्टींपासून म्हणजे मुलांपासून थोडासा त्यांना टेन्शनचा कालावधी दिसून येतो आहे. तर यामध्ये आपलं मुलांवर जरा चांगलं आणि जास्त लक्ष राहू दे. त्यांना काही मदत हवी असेल, आपली विशेष आवश्यक किंवा लक्ष देण्याची गरज असेल तर आपण ते लक्ष अवश्य द्या आणि त्यांच्यामध्ये जर काही असा बदल होत असेल तर तो बदल आपण विशेष करून लक्ष देऊन सोडवा की ज्यापासून त्यांना त्रास होत आहे. मीन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगेन की साधारणपणे त्यांनी स्वतःनी केलेले प्रयत्न जे आहेत ते या महिन्यात फलद्रूप होतील. प्रयत्न प्रत्येक व्यक्ती करत असतो, पण त्या प्रयत्नाला यश मिळणं किंवा त्याविषयी पॉझिटिव्ह रिझल्ट मिळणं हे दैवी आशीर्वादाशिवाय घडत नाही. तर ते दैवी आशीर्वाद तुम्हाला या महिन्यात मिळतील आणि ते दैवी आशीर्वाद मिळाले की सगळ्या प्रसंगानुरूप सगळ्या गोष्टी चांगल्या घडतायत असं तुम्हाला जाणवेल. गुप्तशत्रू, हितशत्रू यांचा थोडासा त्रास तुम्हाला या महिन्यात होऊ शकतो. विनाकारण आपल्या कामात उत्पन्न केलेल्या अडचणी अशाही तुम्हाला दिसू शकतील, पण त्या सामंजस्याने आणि ओळखून जर सोडवल्या तर त्या सुटतीलसुद्धा. म्हणजे त्या एवढ्या काही तुम्हाला काम थांबवून अडचण आणून तुमचं काम रोखण्यात यशस्वी होणार नाहीत, पण तुमची सतर्कता, तुमचा अवेअरनेस ते यासाठी असणं खूप आवश्यक आहे आणि ते तुम्ही अवश्य लक्ष देऊन करा. विशेषतः आपण स्वतः जर काही कारणाने कानामध्ये आपल्या विशिष्ट ज्यांना ऑलरेडी ऐकण्याचे प्रॉब्लेम आहेत किंवा असं काही लक्षपूर्वक ऐकावं लागतं किंवा ज्यांना कानाचं मशीन वापरावं लागतं अशा लोकांना या महिन्यात थोड्या कानासंबंधी काही तक्रारी दिसून येतील. तर त्या तक्रारींकडे योग्य लक्ष द्या आणि त्याच्यावर उपचार करा असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. साधारण सगळ्या गोष्टी लाभदायक घडतील आणि काही गोष्टी थोड्या विलंबाने का होईना पण लाभदायक घडतील असं दिसून येत आहे. या महिन्यामध्ये आपल्या कुटुंबात घडणाऱ्या काही चांगल्या गोष्टी आणि बदल तुम्हाला यशस्वी करून दाखवतील. म्हणजे एक लिडरशिप असणाऱ्या क्वालिटीज ज्या असतात आपल्या कुटुंबातील व्यक्तींकडे त्यांना ती लिडरशिप करायला द्यावी. एखाद्या कामात त्यांना पुढाकार घेऊ द्यावा आणि हे तुम्ही जर केलं तर त्याची वाहवा तुम्हाला निश्चितपणे ऐकायला येईल. वाहन चालवताना विशेषतः मीन राशींच्या व्यक्तींनी थोडी काळजी घ्या.
अचानक ड्रायव्हिंग करताना डुलकी लागणे किंवा असं काही दुर्लक्ष होणे, अशा कारणांनी थोडासा त्रास त्यांना होऊ शकतो किंवा छोटासा अपघातसुद्धा होऊ शकतो. म्हणून ड्रायव्हिंग करताना सतर्क राहा. लेट ड्रायव्हिंग, रात्री उशिरापर्यंत ड्रायव्हिंग किंवा रात्रभर ड्रायव्हिंग या गोष्टी टाळा, या गोष्टी करू नका. रात्री 7-8 नंतर ड्रायव्हिंग तुम्ही करू नका या महिन्यात, असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. धार्मिक बाबतीत जर म्हणाल तर धार्मिक ओढा तुमचा जो आहे त्या ओढ्यामधून, म्हणजे त्या तुम्हाला जो इंटरेस्ट आहे त्यामधून तुम्हाला एक विशिष्ट आनंद प्राप्त होईल आणि तो आनंद तुम्ही द्विगुणित कराल, त्याचा प्रसार कराल आणि आपल्या गुरूंच्या आशीर्वादाने सगळं काही प्राप्त करून घ्याल असं या ठिकाणी दिसून येतं. पूर्वार्धामध्ये मी सांगितल्याप्रमाणे पूर्वार्धामध्ये या महिन्याच्या नोव्हेंबर महिन्याच्या पूर्वार्धामध्ये काही गोष्टी आपण बडेजाव टाळून जर केल्या तर आपल्या कुटुंबाला घेऊन पुढे जाण्यात तुम्ही अतिशय यशस्वी व्हाल. कुटुंबासाठी काही गोष्टी खर्च करणे, काही वस्तूंची खरेदी करणे किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम आपण करणे, स्वतः कुटुंबासहित ते अटेंड करणे, अशा गोष्टी काही दिसून येतात. किंवा कुटुंबाला घेऊन कुठेतरी पिकनिकला जाणे, कुठेतरी टूरला जाणे, अशा ज्या काही गोष्टी असतात त्याही तुम्ही या महिन्यात करू शकता आणि त्यांचा आनंद तुम्ही, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकता. असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. मीन राशींच्या व्यक्तींना मी हे सांगू इच्छितो की मुलांची प्रगती पाहून, तुमच्या मुलांची अभ्यासातली प्रगती पाहून तुम्हाला विशिष्ट आनंद या महिन्यात मिळेल आणि तो आनंद तुम्हाला एक विशिष्ट प्रकारे उंचीवर नेऊन ठेवेल असंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय. हे होतं मीन राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.